सोलापूर शहरात अल्पवयीन मातांच्या तब्बल 85 प्रकरणांनी गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे। यापैकी 34 प्रकरणांमध्ये माहिती दडवण्यात आल्याचं समोर आलं असून पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करत तपासाची गती वाढवली आहे। सोलापूर शहरात अल्पवयीन मातांच्या प्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केले असून पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे। सोलापूर महानगरपालिका व काही खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या तब्बल 85 अल्पवयीन मातांची प्रकरणे समोर आली आहेत। यापैकी 34 प्रकरणांमध्ये माहिती दडवल्याचा प्रकार उघड झाल्याने सोलापूर शहर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। स्वयंसेवी संस्थांनी शहर व ग्रामीण भागातील बालविवाहाचे भीषण वास्तव उघड करत ही प्रकरणे समोर आणली। गेल्या 2 वर्षात अल्पवयीन मुलींचे विवाह होऊन त्या गरोदर झाल्यानंतर उपचारासाठी सोलापुरात दाखल झाल्याचे समोर आले आहे। धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुली अल्पवयीन असल्याचे स्पष्ट असतानाही काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना न देता कर्तव्यात कसूर केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे। अशा प्रकरणांची माहिती देणे बंधनकारक असताना ती जाणीवपूर्वक दडवण्यात आल्याचा आरोप आहे। पोलिसांच्या माहितीनुसार सोलापूर, पुणे व कोल्हापूर परिसरातील एकूण 34 प्रकरणे उघडकीस आली असून संबंधित पती, नातेवाईक आणि डॉक्टरांवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या प्रकरणी पुढील तपास सोलापूर शहर पोलीस करत आहेत। सोलापूर शहरामध्ये मोहोळच्या महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक संस्था अशा एक संस्थाकडून आम्हाला एक पत्र मिळालेलं आहे। त्यात सोलापूर शहरात वेगवेगळ्या मेडिकल सेंटर्समध्ये मायनर मुलींच्या गर्भवती झालेल्या मायनर मुलींच्या ट्रीटमेंट झालेल्या अशा जे RTI इन्फॉर्मेशन होतं सोलापूर कॉर्पोरेशनकडून, त्यासह एक अर्ज होतं त्याविरुद्ध कारवाई करावी म्हणून। त्यात आम्ही चौकशी करताना आम्हाला हे क्लिअर आढळून आलेलं आहे 34 प्रकरणामध्ये अंडर एज मुलीच्या 18 वयाच्या खालच्या मुलींच्या प्रेग्नन्सी रिलेटेड ट्रीटमेंट वेगवेगळ्या वैद्यकीय शाळात झालेलं आहे म्हणून यात कॉर्पोरेशनच्याही आहे आणि काही खाजगी हॉस्पिटल्सचाही उल्लेख आहे। त्या ठिकाणी ट्रीटमेंट झालेलं आहे म्हणून त्यावर आम्ही चौकशी करून संबंधित परिवार ज्यांनी बालविवाह केलं आणि या ठिकाणी ते ट्रीटमेंटसाठी आलं तिकडचे जे मेडिकल ऑफिसर ज्यांना जाणीव असतानाही मायनर आहे म्हणून कुठल्याही प्रकारच्या MLC पोलिसला दिलं नाही, या कारणास्तव आम्ही BNS, IPC आणि पोक्सो अंतर्गत प्लस ज्या ठिकाणी लग्न झालेलं आहेत ते बालविवाह प्रतिबंधात्मक कारवाई प्लस ज्यांनी लग्न लावून दिलेले आहेत त्या पर्टिक्युलर परिवाराच्या सदस्य आणि जे संस्था आहे त्यांच्या विरुद्धही आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत। आतापर्यंत 10 केसेस दाखल झालेल्या आहेत। MIDC पोलीस स्टेशनला 4, जेल रोडला 3, विजापूर नाका 1, सलगरवस्ती आणि जोडबावी प्रत्येक एक केस दाखल झालेले आहेत। यापैकी एक केस सोलापूर ग्रामीणच्या वळसंगला आम्ही ट्रान्सफर केलेला आहे, तिकडं लग्न झालेले आहेत आणि गुन्हे तिथं घडलेले आहेत। एक केस कोल्हापूर जिल्ह्यात वर्ग केलेला आहे आणि एक केस पुणा ग्रामीण पोलीस युनिटच्या आंबेगाव पोलीस स्टेशनला आम्ही वर्ग केलेला आहे। उर्वरित 24 प्रकरणात आम्ही ते संबंधित परिवारांना बोलवून चौकशी करून त्या आधारावर आम्ही गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करणार आहे। या संदर्भात पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी कठोर कारवाईचा इशारा देत अशा प्रकारांना कुठलीही सहनशीलता दाखवली जाणार नाही असे स्पष्ट केले आहे।